नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवणार आहे अंडा बिर्याणी। तर अंडा बिर्याणी बनवण्याआधी आपण ज्या महत्त्वाच्या 3 गोष्टी लागणार आहेत त्या तुम्हाला मी दाखवून घेते। सगळ्यात आधी आपण इथं पाणी उकळायला ठेवलेले आहे। पाणी आपल्याला इथं जास्तीचं पाणी ठेवलं, जवळजवळ 2-2.5 लिटर पाणी आपण एका मोठ्या जाड भांड्यामध्ये ठेवलेले। तर पाणी उकळते तोपर्यंत आपण हा बासमती तांदूळ आहे जुना एकदम, बिर्याणीचा बासमती तांदूळ एकदम जुना घेतलेला आहे। तो मी इथं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून इथं तांदूळ जवळजवळ बोटाचे 2 पेरे आपल्याला सोडून इतकं आपण हे तांदळात पाणी टाकून तांदूळ भिजत ठेवलेला आहे। जोपर्यंत आपलं पाणी उकळते तोपर्यंत तांदूळ आपण हा भिजायला ठेवलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं अंडी लागणार आहे। तर 5 अंडी मी इथं स्वच्छ धुवून स्वच्छ 1 तांब्या पाणी ओतून ह्याच्यामध्ये अंडी ठेवलेले। तर सगळ्यात आधी तांदूळ भिजते, पाणी उकळते तोपर्यंत आपण इथं अंडी ती उकळायला टाकू। अंडी उकळण्याआधी आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं की जे करून आपल्या अंड्यांना तडा जाणार नाही आणि आपली अंडी ही व्यवस्थित शिजली जातील। मीठ टाकून झाले तर दुसऱ्या गॅसवर आपण बारीक गॅस करून आपण अंडी ठेवूया। तर बारीक गॅस ठेवला एकदम की जेवढा आपण मोठा गॅस ठेवू तेवढं अंड पटकन तडकतं आणि आपल्या ह्या पाण्यामध्ये फुटलं जातं। त्यामुळे काय होतं की जे आपण बिर्याणी किंवा भाजी बनवतो त्याला वास लागतो। तर एकदम बारीक गॅसवर आपण ही अंडी उकळायला ठेवलेली आहेत। पाणी इकडे उकळायला ठेवलेलं आहे आपण, तांदूळ आपला भिजतोय तोपर्यंत बाकीची तयारी आपण इथे करू शकता। आपलं पाणी इथे छान उकळले। आता पाण्यामध्ये टाकू आपण 2 तमालपत्र। ह्यामध्ये मी कुठलाही खडा मसाला वापरणार नाही, सगळा खडा मसाला आपण नंतर वापरणार आहे। ह्यामध्ये टाकूया थोडंसं तेल, त्यानंतर ह्याच्यात टाकूया आपण मीठ। तर साधारण छोटे 3 चमचे असे भरून मी हे मिठाचे टाकलेले। त्यानंतर आता हा तांदूळ आहे आपला, ह्याच्यातलं पाणी आपण आता काढून घेऊ। पाणी आपण इथं चाळणीमध्ये काढून तांदूळ काढून इथं आपण चाळणीमध्ये घेतले, पाणी व्यवस्थित ह्यातलं गाळून घेतलेले। अर्धा पाऊण तास आपलं हे तांदूळ आहेत ते छान भिजलेले आहेत। आता आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपले तांदूळ टाकूया। गॅस मोठा ठेवायचा, पण नेहमी तांदूळ टाकताना आपलं पाणी हे उकळलेलंच पाहिजे। तांदूळ हा आपल्याला उकळत्या पाण्यातच टाकायचा आहे, भरपूर अशी त्याला छान अशी उकळी आणायची तांदळाला पाण्याला आणि त्यानंतर आपल्याला तांदूळ ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। तांदूळ इथे टाकून झालेला आहे, पाणी आता आपलं थोडं शांत झालंय, गॅस आपण मोठाच ठेवणार आहे। मोठ्या गॅसवर ह्याला छान अशी उकळी देऊन घेऊया। टाकला शकता तांदूळ येतो आपला जवळजवळ 70 ते 80% छान असा शिजलेला आहे। पूर्ण आपल्याला हा तांदूळ शिजून घ्यायचा नाही। इथं बघू शकता तांदळाचे असे तुकडे होतात, म्हणजे तांदूळ छान शिजलेला आहे। गॅस आता इथं बंद करून टाकूया। तोपर्यंत इकडे बघा मी तेल ठेवलेलं आहे। आपला थोडा कांदा एकदम कुरकुरीत लागणार आहे, तर थोडंसं तेल ठेवले जाड कढईमध्ये, त्यामध्ये आपण हा कांदा टाकून घेऊया आणि कुरकुरीत असा थोडासा मी 1 कप भर कांदा आहे तो करून घेते। छान आपण इथं पाणी मिसळून घेऊया। बरोबर इथं आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे आपली बिर्याणी 4 माणसासाठी मी इथं बनवते। तर इथं बघू शकता मस्त सुटसुटीत असे आपले तांदूळ शिजून झालेले। एका चाळणीत काढलेत आपण पूर्णच्या, म्हणजे इथं पूर्ण खाली पाणी येते, नितळून जाते। तर इथं बघू शकता फक्त 2 पळ्या तेल टाकले आणि त्यामध्ये हा थोडा कांदा आपण टाकून छान असा कुरकुरीत करून घेतोय। तर अशा प्रकारे छान हा कांदा आपला मस्त होणार आहे बघा, एकदम छान असा कुरकुरीत झालाय। थोडा ह्याला आपण इथं थंड व्हायला ठेवलेला आहे। बघू शकता आपली अंडी इथे छान अशी उकळून झालेली आहेत। आता अंड्याला आपण इथं असे छिद्र पाडून घेऊया। सुरीनेच पाडते, म्हणजे जो मसाला आपण टाकणार आहे तो आतपर्यंत याच्यामध्ये आपला छान असा मुरला जाईल। असे सुरीने आपण याला सगळ्या अंड्याला मी सुरीने अशी छोटे छोटे होल पाडून घेतलेले। तर ह्याच्यात टाकू आपण थोडीशी हळद, थोडंसं इथं काश्मीरी मिरची घेतली आपण लाल, थोडासा इथं बिर्याणी मसाला, धना पावडर आणि थोडंसं असं मीठ, आणि आपल्याला सगळ्या इथं अंड्यांना असं व्यवस्थित असं कोट करून घ्यायचंय। अगदी हात न लावता आपल्याला मस्त अंडी इथे अशी मसाल्यामध्ये छान अशी कोट करून घ्यायची। तर इथं बघू शकता छान अशी अंडी आपली कोट झालेली आहे। कढई तापायला ठेवलेली आहे, कढई तापलेलीच होती आपली, त्यामध्ये टाकू आपण ही अंडी। तर 1 ते 2 मिनिटं फक्त आपल्याला ही अंडी इथे छान अशी परतून घ्यायची। तर अंडी परततायत तोपर्यंत मी तुम्हाला इकडं बाकीचं साहित्य सांगते। तर बघा आपल्याला बिर्याणीसाठी असा उभा चिरलेला कांदा लागणार आहे। तर मी 7 ते 8 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथं मसाले लागणार आहेत। तर इथं मी 5 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे, ही मी घरीच बनवते, कधी पण मी बाहेरची वापरत नाही। तर आपण ही अशी घरी आलं लसूण पेस्ट छान अशी बनवू शकतो। आलं लसूण पेस्ट 2 चमचे घेतलेले आहेत आपण। 1 चमचा हळद घेतली, 2 चमचे इथं बिर्याणी मसाला, 1 ते 1.5 चमचा इथं लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा धना पावडर घेतली, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं लागणार आहे आपल्याला,
आणि इथं बघा मी माझ्याकडे होते तेवढे हे खडे मसाले घेतलेत. 2 तमालपत्र, 1 मोठी लवंग, 2 दालचिनी, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरे घेतलेली इथं. आपल्याला इथं लागणार आहे बघा पुदिना आहे. पुदिना मी इथं चिरून घेतलाय, बारीक बारीक कट करून धुवून या गाळणीमध्ये ठेवलाय. कोथिंबीर आपण इथे घेतलेली जास्त अशी मस्त अशी धुवून मी चाळणीत ठेवली सुटसुटीत अशी. त्यानंतर 1 वाटी दही लागणार आहे आपल्याला. आणि आता इथं मस्त झालेली आहे, आपण काढून घेऊया. अंडी 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेतलेली. तर इथं तेल आपलं तापले. जिरं जिरं चांगलं तळलं की यात टाकलेली तमालपत्र, 2 दालचिनी, 1 इथं आपण दालचिनी 2 दालचिनी, 1 इथं वेलदोडा घेतलाय मोठा आपण. त्यानंतर इथं लवंग 4 ते 5. त्यानंतर आपल्याला इथं 1 4 ते मिरे घेतले. छान असं परतून झाले की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा कांदा. आपण ज्या अंडी परत घेतली आपल्याला कांदा येतो छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परततोय तोपर्यंत आता बाकीची आपण तयारी करू. तर इथं आपण दही घेतलं 1 वाटी. दह्यामध्ये टाकूया आपण इथं हळद, लाल तिखट, धना पावडर, बिर्याणी मसाला आणि सगळे मसाले ते छान मिक्स घेऊया. तुम्हाला जर दही टाकायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये पण हे मसाले टाकू शकता. तर मसाले छान मिक्स झालेले आहेत. कांदा पण आपला इकडे आता परततोय. त्यामध्ये टाकू आपण आलं लसूण पेस्ट 2 चमचे घेतलेली. बघू शकता कांदा आपला छान असा लाल झालेला आहे. आता ह्यामध्ये टाकायची आपल्याला टोमॅटोची प्युरी. तुम्हाला जर प्युरी आवडत नसेल तर तुम्ही चिरून पण असे बारीक एकदम चिरायचे आणि टाकायचे. मी इथं टोमॅटोतलं बी काढून त्याची प्युरी बनवली, म्हणजे जास्त आंबटपणा येत नाही. छान असं आपल्याला हे आता परतून घ्यायचं. तर इथं बघू शकता प्युरी पण आता छान अशी कांद्यामध्ये आता परतली आपली. कडेने तेल सोडायला लागलेली आता. तर इथं बघू शकता मस्त आपली प्युरी पण छान अशी परतून निघाली. मस्त तेल सुटायला लागलेले आहे बघा. आता आपल्याला टाकायचा आहे मसाला, जो आपण दह्यामध्ये बनवून घेतलाय तो मसाला आपण इथे टाकून घेऊया. मसाला टाकून झालाय. आता छान आपण मिक्स करून घेऊया. थोडीशी आता ह्यामध्ये टाकू आपण थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर आपली कट केलेली पुदिन्याची पानं आणि ह्यात टाकूया चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा छान अशी परतून घेऊया. मस्त बघा इथं आपली अंडा बिर्याणीची ग्रेव्ही मस्त अशी तयार झालेली आहे. छान अशी परतते, छान असं तेल पण सुटलं हिला. तर बघू शकता ती ग्रेव्ही येते मस्त असं छान असं तेल सुटून मस्त अशी चमचमीत आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. अगदी बिलकुल एकदम कच्चं काहीच राहिलं नाही आपल्या ह्याच्यामध्ये. छान अशी बराच वेळ मी हिला जवळजवळ आता अर्धा तास झालं छान अशी परतून घेतलेली आहे. कांदा वगैरे छान आपला मस्त यात मुरलेला आहे. आता आपण इथं गॅस बंद केला तरी चालणार आहे. आता आपल्याला बिर्याणी थराला लावायची. आधी इथं खाली तूप लावून घेऊया. थोडंसं खाली तूप लावून घेतलेलं आहे आपण. पातेल्याला तूप लावून झालेलं आहे आपलं. आता ह्यामध्ये आपल्याला ही ग्रेव्ही ती टाकायची. आपली पूर्ण टाकून झालेली सगळं आपण इथं अशी पसरून घेऊया छान अशी. त्यानंतर आता इथे आपण अंड्यांना जे कोट केलेले आहे ते अंडे ह्याच्यावर ठेवूया. 3 अंडे फक्त मी इथे ठेवते, कारण आपली फक्त 4 माणसांची बिर्याणी आहे. आमच्याकडे जास्त कोण अंडे खात नाही. तरी पण मी रेसिपी म्हणून आज हे खास करायला घेतलेले. भात बघा मस्त सुटसुटीत असा एकदम झालेला आहे आपला. एकदम मोकळा भात झालेला आहे. मस्त झालाय की नाही भात, अगदी मुरमुऱ्यांसारखा भात झालेला आहे बघा. तांदूळ छान असा लांब लांब झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचे हे तांदूळ. अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ येते. तांदूळ मी वरतून टाकून दिलेला आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर फक्त इथे 2 अंडे आपण असे ठेवूया. त्यानंतर ह्याच्यावर टाकू आपण हा कांदा. कांदा टाकून झालाय.
ह्याच्यावर टाकूया पुन्हा एकदा पुदिन्याची 4 पानं. टाकूया आपण कोथिंबीर. बघा सगळं आपलं टाकून झालेलं आहे. मस्त असं साजूक तूप मी घरी बनवते. छान असं तूप बघा, मस्त घरी बनवते मी. आणि ते तूप आपण इथून वरून टाकूया. तुपाशिवाय बिर्याणीला छान अशी टेस्ट नाही. सगळीकडनं तूप आपलं टाकून झालेलं आहे आता. तर इथं बघू शकता आपला थर छान लावून झालेला आहे. आता इकडे आपण गॅस चालू केला. एकदम छोट्या गॅसवर आपण इथं असं बिर्याणीच्या पातेलं ठेवूया. आणि त्याच्यावर मी ही परात टाकणार आहे. तर ह्या परातीने बघा बिलकुल बी ह्याच्यातली बिर्याणीतली वाफ बाहेर पडत नाही. आणि छान असा ह्याला आपण मस्त असा दम देऊन ठेवूया. वाटल्यास वरून तुम्ही ह्याला वजन ठेवू शकता, पण मी वजन कधीच ठेवत नाही, कारण माझी बिर्याणी बनवण्याची खास ही पद्धत आहे. ह्याच्यामधनं अजिबात वाफ बाहेर पडत नाही. आणि मस्त बिर्याणीला वाफ आली की मस्त अशी बिर्याणी आपण वाढायला घेऊया. तर इथं बघू शकता इथं 10 ते 12 मिनिटं आपण बारीक गॅसवर एकदम बिर्याणीला दम द्यायला ठेवली होती. आता छान असा दम बसलेला आहे. तर इथं बघू शकता मस्त आपली छान अशी अंडा बिर्याणी तयार झाली आहे. मस्त दम बसलाय, मस्त वास सुटलाय सगळीकडे छान असा. तर गॅस बंद करून आपण पुन्हा एकदा ह्याच्या परत ठेवून एक 10 ते 15 मिनिटं ह्याला छान असं मुरून घेऊ. बघू शकता 10-15 मिनिटं आपण बिर्याणी मुरवायला ठेवली होती. छान अशी आता बिर्याणी आपण 10-15 मिनिटानंतर उघडून बघूया. छान बघा मस्त आपली बिर्याणी ती छान अशी मस्त झालेली आहे. आता आपण हिला मिक्स करूया सगळ्यात आधी आपण हिला. तर मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली. तर आता आपण इथं ताटात घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त आपली छान अशी अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली. त्याबरोबर आपण इथं कांदा टोमॅटो दही टाकून रायता बनवलेला आहे. मस्त अशी छान अशी कलरफुल आपली बिर्याणी तयार झालेली. इथं बघू शकता तुम्ही चवीला पण तितकीच टेस्टी झालेली आहे छान अशी. तर अशी बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा. अगदी एक एक स्टेप तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण ही पहिल्यांदाच मी ही बिर्याणी बनवली, पण खूप छान झाली आहे. अगदी मस्त जशी आपण जे हॉटेलमधून ऑर्डर करतो तशी ही बिर्याणी तयार झालेली आहे. तर छान अशी अंडा बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ह्या पद्धतीने बिर्याणी जर बनवली तर कशी होईल आणि कशी लागते. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.